नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यता धारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचे रेफरन्स लवकरात लवकर सुरू होणार आहेत आणि आपली मेरिट यादी देखील, मेरिट लिस्ट जी आहे ती देखील लवकर लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 दिवसापासून जे व्हिडिओ बनवतोय ते व्हिडिओ पवित्र पोर्टलचा जो रिझल्ट डिक्लेअर झाला होता, तर रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर कॅटेगरीनुसार कोणाला किती मार्क आहे, कोणाला कोणत्या मार्क्सच्या 10 ते 20, 20 ते 40, 40 ते 60 अशा मध्ये मार्क किती उमेदवारांना आहे त्याबद्दलचा व्हिडिओ आपण बनवतोय. आणि भरपूर जे महिला उमेदवार होत्या त्या उमेदवारांनी आपल्याला कमेंटमध्ये सांगितलं होतं की आमच्या कॅटेगरीचा व्हिडिओ बनवा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज खास या महिला उमेदवारांसाठी आपला व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ आहे या 4 कॅटेगरीसाठी. आपण बघू शकतो की ज्या 4 कॅटेगरी आहे, SC असेल, SC, BC, ST आणि SBC या 4 कॅटेगरीच्या महिलांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यांना किती मार्क्स आहे त्यामुळे कॉम्पिटिशन देखील कळेल. आणि डिस्क्लेमर देतो विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस हा रिझल्ट लागला त्याच्यानंतर सेल्फ सर्टिफाय जे केलेले उमेदवार आहे ते फक्त 1,70,000 आहे आणि ॲक्च्युअल 2.25 लाख उमेदवार हे यांनी परीक्षा दिली होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भरपूर असे उमेदवार आहे जे ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलं नाही आणि ते त्या भरतीतून गेलेले आहे. त्यामुळे तो डिस्क्लेमर मी तुम्हाला त्याच्यासाठी देतो आहे. तर सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ, जेणेकरून आपल्याला कळेल की आपला रँक हा कुठे आहे आणि आपल्या कंपॅरिझनमध्ये किती महिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा खास व्हिडिओ महिला उमेदवारांसाठी आपण बनवतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, SC कॅटेगरीचं सर्वात आपण बघूया की 0 मार्क मिळवणाऱ्या 2 महिला आहे. त्यानंतर 1 ते 20 मध्ये 18 महिला उमेदवार आहे. त्यानंतर 21 ते 40 मध्ये विद्यार्थी मित्रांनो 408 महिला उमेदवार आहे. त्यानंतर 41 ते 60 मध्ये 1601 महिला उमेदवार आहे. त्यानंतर 61 ते 80 मध्ये जवळजवळ 4752 महिला उमेदवार आहे. त्यानंतर 81 ते 100 मध्ये 6338 महिला उमेदवार आहे. 101 ते 120 मध्ये 4489 महिला उमेदवार आपल्याला दिसत आहे. 121 ते 140 मध्ये ST कॅटेगरीच्या 1348 महिला उमेदवार आहे. 1348 कॅन्डिडेट्स आर देअर. 141 ते 160 मध्ये 189 महिला उमेदवार आहे. 189. 161 ते 180 मध्ये 16 महिला उमेदवार आहे. आपण बघू शकतो की 16 महिला उमेदवार आहे. त्यानंतर 181 ते 200 मध्ये कोणालाही मार्क्स मिळालेले नाही. मग अशा आपण बघू शकतो की हा जो आकडा आहे तो SC महिला उमेदवारांसाठी आहे, ज्यांचे खूप कमेंट आले होते की आमचा देखील स्कोर सांगा. त्यानंतर SC BC आपण बघूया. सेकंड SC BC कॅटेगरीच्या ज्या महिला उमेदवार आहे, 0 मार्क्स मिळवणाऱ्या 10 महिला उमेदवार आहे. त्यानंतर 1 ते 20 मध्ये 4 महिला उमेदवार आहे. 21 ते 40 मध्ये जवळजवळ 44 महिला उमेदवार आहे. त्यानंतर 41 ते 60 मध्ये 270 उमेदवार आहेत जे आहे त्यांना जे मार्क आहे ते 41 ते 60 मध्ये मिळाले आहे. 61 ते 80 मध्ये 1074 महिला उमेदवार आहे. 1074 कॅन्डिडेट्स आर देअर. त्यानंतर 81 ते 100 मार्क मिळवणाऱ्या 2370 महिला उमेदवार आहे. त्यानंतर 101 ते 120 मध्ये 3160 महिला उमेदवार आहे. 3160 महिला उमेदवार आहे. त्यानंतर 121 ते 140 मध्ये विद्यार्थी मित्रांनो 1672 महिला उमेदवार आहे. 1672. त्यानंतर 141 ते 160 मध्ये 373 महिला उमेदवार आहे, आपण बघू शकतो. आणि 161 ते 180 मध्ये 28 महिला उमेदवार आहे. आणि 181 ते 200 मध्ये 3 महिला उमेदवार आहे, ज्यांना 181 ते 200 मध्ये मार्क आहे. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे ST कॅटेगरी. ST कॅटेगरीच्या ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 0 मार्क्स मिळवणाऱ्या 10 महिला उमेदवार आहे. त्यानंतर 1 ते 20 मध्ये 17 महिला उमेदवारांचा स्कोर आहे. त्यानंतर 21 ते 40 मार्क मिळवणाऱ्या 252 महिला उमेदवार आहे. त्यानंतर 41 ते 60 मार्क मिळवणाऱ्या 1189 महिला उमेदवार आहे. त्यानंतर 61 ते 80 मार्क मिळवणाऱ्या जवळजवळ 2851 महिला उमेदवार आहे. ओके. त्यानंतर 81 ते 100 मध्ये 2735 महिला उमेदवार आहे, ज्यांना 81 ते 100 मार्क आहे. विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा. 101 ते 120 मध्ये 1173 महिला उमेदवार आहे, ज्यांना 101 ते 120 मध्ये मार्क आहे. 121 ते 140 मध्ये 227 महिला उमेदवार आहे. 141 ते 160 मध्ये 27 महिला उमेदवार आहे. 161 ते 180 मध्ये 1 आणि 181 ते 200 कोणालाही मार्क मिळालेले नाही. तर हा SC कॅटेगरीचा आकडा मी तुमच्यासमोर सांगितला आहे
ST कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांना एवढे मार्क मिळाले आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी खास. त्यानंतर SBC जे आहे आपण बघू शकतो, SSS सगळ्या S कॅटेगरीचे कव्हर केला आहे आपण व्हिडिओ. SBC साठी 0 मार्क मिळवणाऱ्या 2 महिला उमेदवार आहे, 1 ते 20 मार्क मिळवणाऱ्या 0 महिला उमेदवार आहे, 21 ते 40 मार्क मिळवणाऱ्या जवळजवळ 25 महिला उमेदवार आहे, 41 ते 60 मिळवणाऱ्या 131 महिला उमेदवार आहे, 61 ते 80 मार्क मिळवणाऱ्या जवळजवळ 407 महिला उमेदवार आहे, 81 ते 100 मार्क मिळवणाऱ्या 660 महिला उमेदवार आहे आपण बघू शकतो. त्यानंतर 101 ते 120 मध्ये 571 महिला उमेदवार आहे की ज्यांचा स्कोर हा 101 ते 120 आहे. त्यानंतर 121 ते 140 मध्ये 237 महिला उमेदवार आहे ज्यांचा स्कोर 121 ते 140 मध्ये आहे. त्यानंतर 39 ज्या महिला उमेदवार आहेत 39 महिला उमेदवार आहे त्यांचा स्कोर हा 141 ते 160 आहे आणि 5 महिला ज्या उमेदवार आहेत त्यांचा स्कोर 161 ते 180 आणि 0 महिला उमेदवार 181 ते 200 स्कोअरमध्ये कुणीही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता की हा असा आकडा आहे. SC SE BC ST आणि SBC कॅटेगरीचे जे महिला उमेदवार आहे खास करून त्यांचा हा स्कोअर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपण बघू शकतो की याच्यात भरपूर कॉम्पिटिशन जी कमी झाली आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण सेल्फ सर्टिफाय फक्त 1,70,000 विद्यार्थी मित्रांनी केलेलं आहे. त्यामध्ये मेन्स आणि वुमन दोन्ही डेटा इन्क्लुडेड आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हा जो स्कोअर आहे याच्याशी आपण तुलना करू नका. सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर बरेच तो आकडा खाली आला असेल आणि लवकरच प्रेफरन्स आपल्याला अवेलेबल होणार आहे आणि प्रेफरन्स अवेलेबल झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लवकरच मेरिट लिस्ट देखील लागणार आहे. त्यामुळं बी पॉझिटिव्ह, सर्वांनी पॉझिटिव्ह राहा. अशीच अपडेटेड माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर एखादी कास्ट राहिली असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ त्या खास कास्टवाल्या ज्या आपल्या महिला उमेदवार असेल किंवा जे आपले मेल जे उमेदवार आहे पुरुष उमेदवार असेल त्यांच्यासाठी लवकरात लवकर बनवण्यात येईल. त्यामुळे कृपया कमेंट करा, कमेंटमध्ये मेन्शन करा, आपली कास्ट मेन्शन करा आणि प्रेफरन्ससाठी जर आपल्याला काही अडचण येणार असेल तर कृपया फील फ्री टू आस्क. चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असेल तर ते नक्की विचारा. प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर दिलं जाईल, प्रत्येकाला मदत केली जाईल. हे आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कृपया पॉझिटिव्ह राहा. लवकरात लवकर आपल्याला आपल्या हक्काचा आणि स्वप्नाचा जो जॉब आहे तो शिक्षक म्हणून आपल्याला जायचं आहे. त्यामुळं बी पॉझिटिव्ह आणि स्टे ट्यून. थँक्यू सो मच.